आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायची का? हो चालेल। ऐक काय झालं? तब्येत बरी नाही का? काय नाही हो, जरा उसण भरलीये पाठीत। अगो बाई, मग काय केलं? हो मी बाम लावलाय, पण काही बरं नाही वाटत आज। माझ्याकडे एक उपाय आहे, करायचा का? मला बरं वाटणार असेल तर करा। आणते मी। हा, थांब, इथं ठेव। पण हे काय आणलंय तुम्ही? अगं याने शेकायचं। हा, असं हे ठेवीन घडी आणि मग पाठ शेकणार। हो पण मला भाजेल ना, गरम आहे ते। अगं नाही भाजणार, नाही भाजत। हा, म्हणजे थोडासा चटका बसल, पण चटकाच तर बसायला पाहिजे म्हणून आणलंय ना। हा, पण भाजणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव। हा, करा। इथंच आहे ना? हो ए असे जुने उपाय करून बघावे। हा, आजकाल कसं आहे माहितीये का, जरा काही झालं ना, काही एक तर गोळी घ्यायची, नाहीतर डॉक्टरकडे धावायचं। हे असे घरगुती उपाय करून बघावे, बरं वाटतं नाही का? नाही, खरंच बरं वाटतंय। थँक्यू। आता तुम्ही बसा, आराम करा, मी बघते हे कामाचं। अहो नाही, हे मी करते। तुम्हाला स्वयंपाकाची पण तयारी करायची ना। मी हे मग करते। काय होतंय? हा, स्वयंपाकाचं पण करेन, हे पण करेन, मला सवय आहे कामाची। हा, आणि माझं कामाचं की नाही ते वा। म्हणून सांगत होतो की मला पण घेऊन जावा सोबत। बाळा तू लहान आहेस। काय बोल? लहान? तुमच्या सगळ्यांपेक्षा तर जास्त देते आम्ही। बाळा पाठ कर, पाठ कर, तुला घाल, लाग घाल। अरे एक मिनिट थांबा। पण मला सांग, हे अप्पर मला सांग, नेमकं मग झालं तरी काय? म्हणजे तुम्ही जे नाटक करत होता ते तर पकडलं गेलं ना, मग पुढे काय झालं? इथूनच तर गेम सुरू झाला ना भाई। राजेश आणि आशुला पकडलं, त्यानंतर ते बोलले तुमचा खेळ संपला। बाप रे, मग? अरे मग काय, मग आपल्या सुपर हिरोची एंट्री झाली ना, शिवा। खतरनाक। मग शिवा आली, शिवा कोणाचंच ऐकून घेणार नव्हती। मग शिवाने असला मारला, राप 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 मारला। मग काय, खतरनाक। भाई हुशार भाई। डेंजर आहे शिवा, म्हणजे काय तिथं? डेंजर, आणि त्याच्यापेक्षा डेंजर तो ऑफिसर भाई। त्याने शिक्षण अधिकाऱ्याला रिपोर्ट दिला आणि लांबीत करून टाकला भाई, लांबीत। लांबीत नाही, नामलिंगे अचंबित केलं भाई। निलंबित, सस्पेंडेड, निलंबित। अच्छा, निलंबित रे। ते म्हणजे तो कॉर्पोरेटर आणि तो शिक्षण अधिकारी भाई, ते ऑफिसरच्या साहेब सोडा, पण त्याचा काय उपयोग झाला नसणार भाई। पण काय बोला भाई, ते शाळा सुटल्यावर ना पोरांची तोंड बघून इतकं बरं वाटलं ना मनाला। हा ना भाई, आता इतक्या दिवसांनी का होईना त्यांच्या बरोबर सगळं चांगलं घडेल याचा विचार जरी केला ना भाई, असं एकदम ते असं हे होतं रे, ते काय हॅपी वाटतं। हा, सगळ्यात महत्वाचं ना, तांदळे मास्तरांना न्याय मिळाला भाई। तर काय माणूस आहे, सच्चा माणूस रॉकी, इतका प्रामाणिक माणूस आहे ना भाई, आपण कधीच नाही बघितला आपल्या एक नंबर, एकच नंबर। पण हे बघ, शिवाने त्या सरांचं भलं केलं, पण त्याचबरोबर बाकीच्यांचं पण भलं केलं। अरे यार, तिने एखादी गोष्ट ठरवली ना, तर ती घडवण्यासाठी इकडची तिकडे दुनिया करेल, माहिती का? मला चांगला अनुभव आहे याचा। हो ना?
नाही म्हणजे आपल्यातलं असं कोणीच नसेल रे ज्याची शिवाने काही मदत केली नाही. म्हणजे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आजवर करत आलीच आहे ती. भाई मग आपण काहीतरी करूया नाही हवे तिच्यासाठी. त्या बात आहे, मस्त आयडिया आहे, पण मग करायचं काय? असं काहीतरी केलं पाहिजे की भाई एकदम स्पेशल, म्हणजे खूप खुश झाली पाहिजे. म्हणजे कधीच तिच्या लाईफ मध्ये असं झालंच नाही. काय करायचं बोल? नाही नाही, ते झालं आपलं करून. कधी एकदाच घरी जाते असं होतंय मला. हो ना, मी तुला घरी ड्रॉप करतो आणि मग ऑफिसला जातो. आशुवारी जरा आराम कर. आराम आहे शिवा, आराम नाही करू शकत आता, खूप काम आहे. हॅलो हॅलो अशू, कुठे आहेस तू? हॅलो, बोला ना सर, काय झालं? अशू, आर यू लिसनिंग टू युअर सेल्फ? काय झालं विचारतोयस? अरे तुझं नाही आहेस आणि आपलं हे डील एक्झिक्युशन स्टेजला आहे. अरे मीटिंग्स लाईन अप आहेत, तू कुठे आहेस? सर जरा मी एका कामासाठी आलो बाहेर, आणि मी सर मॅनेजरशी बोललो होतो. सगळी कामं त्यांनी लाईन अप केली होती, सो इट्स ओके, सगळं व्यवस्थित होईल, डोंट वरी. आशुतोष, तुला हे काम सोपं वाटतं? तू हे विसरू नकोस की तू कोणाबरोबर डील करतोयस. हे बघ, तुला जमत नसेल ना तर हे डील आपण आत्ताच्या आत्ता कॅन्सल करू, पण हे असलं बिहेवियर मी सहन करणार नाही. सर मी ऑफिसला आल्यावर आपण बोलूया, ओके? डोंट वरी, सगळं नीट होईल. ऑल राईट, फोन ठेवतो. काय सांगू तुला, हे ना ऐकतच नाहीत माझं. यांना विश्वास नाही एक तर माझ्यावर. त्यांना असं वाटतं मी इनएक्सपिरियन्स्ड आहे, त्यामुळे मला गोष्टी कळत नाही. त्यांना हे कसं सांगू की मला कॉन्फिडन्स आहे आणि सगळं व्यवस्थित होतंय. ठीक आहे, तू शांत हो आता आणि तू जा. मी इथून जाते घरी. नाही, मी तुला ड्रॉप करतो. मला कपडेही चेंज करायचे, आवरायचं. डोंट वरी. उर्मिला, उर्मिला, आले आले. काय ग, काय झालं? हे मला अजिबात पटलेलं नाही. ताई अगं करतील त्या नीट. असं कसं म्हणू शकतेस तू? त्या बाईंची ना ओळख ना पाळ, आणि त्या अनोळखी बाईच्या हातात तू आपलं किचन दिलंस. ताई अगं मगाशी माझ्या पाठीत ना उसण भरली होती आणि खूप दुखत होतं. त्यांनी शेकलं ना तेव्हा मला कुठे बरं वाटलं. करतील त्या नीट. उर्मिला, हाताला गुण असणं आणि हाताला चव असणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कळत नाहीये का तुला? आणि तू त्यांना स्वयंपाक करायला दिलास. आता त्यांनी केलेला स्वयंपाक कोणाला आवडला नाही तर काय करायचं? हो ग ताई, सॉरी, मला हे लक्षातच नाही आलं. काय झालं, काही हवंय का? नाही, हे बघा शांताबाई, आमच्या घरात ना स्वयंपाक करायची एक विशिष्ट पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही मी सांगेन तसा स्वयंपाक करा, स्वतःच्या मनाने काही करू नका. नाही ताई, तुम्ही म्हणाल तसंच करीन मी. तुमच्या शब्दाबाहेर नाही मी, काळजी करू नका. ही भेंडी अशी कापली आहेत ना, अशी भाजी आमच्याकडे कोणीच खात नाही, त्यामुळे ती उभी चिरायची. बरं, ठीक आहे. तुम्ही, मला माहित नव्हतं, मग करते. ताई राहून दे, मी बघते. या, मी उभी चिरा. हो, करते. मला माहित नव्हतं ना. हा, ही अशीच ना? हो, आणि थोडी मोठी. सांगितलं तसं करायचं.